तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 3 कोटींच्या खंडणीची मागणी झाली असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। धनंजय मुंडेंनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली, त्यावेळी अवादाचे अधिकारी आणि वाल्मिक कराडची बैठक झाली, त्यात 2 कोटींवर डील झाल्याचा आरोप धस यांनी केलाय। कोणाची बैठक कुठे झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा। या बंगल्यावर अवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड़ लेके दो। क्या होना? 3 करोड़ होना। 3 करोड़ रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड़ मध्ये फायनल करा। पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नहीं जमती तुर्री। इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा। इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे।